जमीन अधिग्रहणाचा योग्य मोबदला न दिल्याप्रकरणी वाशिम जिल्हा न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला मोठा दणका देत धुमका तोंडगाव येथील टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश दिले आहेत। न्यायालयाच्या आदेशानंतरही वाढीव नुकसान भरपाई अदा न केल्याने ही कारवाई करण्यात आली असून 20 जुलैपर्यंत रक्कम अदा न केल्यास प्रत्यक्ष जप्तीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। वाशिम येथील शेतकरी बेबी गर्जे आणि विठ्ठल गर्जे यांच्या अकृषक जमिनीतून राष्ट्रीय महामार्गाचे काम करण्यात आले आहे। मात्र जमीन अधिग्रहणाचा मोबदला देताना त्यांच्या जमिनीतील रस्ते आणि खुल्या जागेचा विचार न करता केवळ प्लॉटचा मोबदला देण्यात आला, तोही चुकीच्या दराने आणि कमी प्रमाणात देण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी जिल्हाधिकारी आणि त्यानंतर न्यायालयात दाद मागितली। सुनावणीनंतर न्यायालयाने गर्जे यांच्या बाजूने निकाल देत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला वाढीव मोबदला अदा करण्याचे आदेश दिले होते। मात्र आदेशानंतरही नुकसान भरपाई न दिल्याने प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची मालमत्ता असल्या धुमका तोंडगाव टोल प्लाझाच्या जप्तीचे आदेश दिले। 20 जुलैपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने न्यायालयाच्या आदेशानुसार वाढीव नुकसान भरपाई अदा केली नाही तर टोल प्लाझावर प्रत्यक्ष जप्तीची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती शेतकरी गर्जे यांचे वकील उदय देशमुख यांनी दिली। मी डॉक्टर दिनकर प्रभाकर उर्फ प्रभुजी गर्जे निवेदन देतो की माझी पत्नी बेबीताई दिनकरराव गर्जे व माझा सुपुत्र विठ्ठल दिनकरराव गर्जे यांचे वाशिम रिसोड स्टेट हायवे 51 वर जांभरुणनावजी शिवारामध्ये गट नंबर 55, 56, 57 मधील मंजूर लेआउटमधून नॅशनल हायवे अकोला नांदेडच्या नवीन बायपाससाठी त्यामधून जमीन संपादित झाली होती। भूसंपादन अधिकारी वाशिम यांनी मोबदला देताना त्यापेक्षा कमी मोबदला दिला। गावठाणमधील जमिनीचा मोबदला दिला, स्टेट हायवेवरील जमिनीचा मोबदला न देता गावठाणमधला दिला। त्याविरुद्ध आम्ही लवाद अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे आम्ही अपील दाखल केले होते। त्यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांनी केलेली चूक दुरुस्त करून रेडिएटरप्रमाणे येणारा मोबदला आम्हाला मंजूर केला। त्याविरुद्ध नॅशनल हायवे जिल्हा न्यायालयामध्ये अपीलमध्ये गेले होते। जिल्हा न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळून लावले। त्यानंतरही त्यांनी पैसे भरलेले नाहीत। त्यानंतर नागपूर हायकोर्टमधून आम्ही प्रकरण दाखल करून तेथेही न्याय घेतला आणि हायकोर्टाने लवाद अधिकाऱ्याचा नियम अवॉर्ड कायम ठेवला। तरीसुद्धा नॅशनल हायवेनी 2017 पासून आजपर्यंत मोबदला दिला नाही, पैसे भरले नाहीत। म्हणून जिल्हा न्यायालय प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी तोंडगाव धुमका येथील नॅशनल हायवेचा टोल नाका जप्त करायचा आदेश काल पारित केलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही पुढील कार्यवाही करणार आहोत। किती रक्कम वसूल करायची? साधारण 4 ते 5 कोटी रुपये। ही जी घटना आहे ही ज्युडिशरीच्या इतिहासातली पहिली घटना आहे की राष्ट्रीय महामार्गावरती जो टोल नाका आहे तो टोल नाका फक्त मोबदला दिला नाही प्राधिकरणाने, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने, म्हणून आपल्या वाशिम जिल्ह्याचे प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज यांनी जप्त करून वसुली करण्यासाठी जप्त करण्याचा आदेश पारित केलेला आहे। आणि अशी घटना मला वाटत नाही की महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही कुठे यापूर्वी घडलेली आहे। आपण या आदेशाने जो अकोला नांदेड हायवे 161 याच्यातील तोंडगाव ते तोंडगाव धुमका हा जो टोल प्लाझा आहे तो वसुलीसाठी न्यायालयाने जप्त केला आहे। हा जो आदेश आहे प्रमुख जिल्हा न्यायाधीश वाशिम यांचा कालच वॉरंटवरती सह्या झाल्या आणि आता तो केव्हाही यावेळेस जप्त बजावला जाईल आणि नाका जप्त होईल। कोणत्या प्रकरणामध्ये हा जप्त करण्याचं सांगितलं? वाशिमचे बेबीताई गर्जे आणि त्यांचा मुलगा विठ्ठल गर्जे यांचे अकृषक लेआउट हे जप्त झालं होतं आणि अधिकृत झालं होतं आणि त्याच्यासाठी त्यांना मोबदला, रस्ता, पुढे प्लॉट याचा मिळाला नाही। याच्याबद्दल पुन्हा लवादकडे जेव्हा याचिका दाखल केली तर ही सर्व रक्कम देणे आवश्यक आहे असं त्यांनी दुसरा अहवाल पास केला। प्राधिकरणाने वाशिम जिल्हा न्यायालयामध्ये त्याच्याविरुद्ध याचिका दाखल केली होती, तीही खारिज झाली। तरीच पण ही रक्कम त्यांनी स्वतःहून भरली नाही
म्हणून प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांनी आता नाकाच जप्त केलेला आहे. गहन प्रश्न हा आहे की आता याच्या पुढे त्या नाकावरती जाणाऱ्या वाहनाकडून ती वसुली करू शकतील का नाकाच हलास करून या रकमेची वसुली करावी लागेल. जवळपास 6 ते 7 करोड आणि नाक्याचे 1 हेक्टर 62 क्षेत्रफळ जप्त झालेलं आहे.